आज पत्रकार दिन पत्रकार के जनक दर्पणकार आचार्य बालशास्त्री जांभेकर इनकी पुण्यतिथि अवसर पर श्री साई बाबा संस्थान की ओर से सभी पत्रकार बांधव का शॉल और श्री साई चरित्र भेंट देकर साई बाबा संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुकाराम हुलावले इनके द्वारा सम्मानित किया। साई संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री तुकाराम हुलावले इन्होंने कहा कि श्री साई बाबा के प्रचार और प्रसार कार्य हेतु साई बाबा संस्थान हमेशा आप सभी के साथ है। दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीचे विनम्र अभिवादन करून आजच्या पत्रकार दिनाचे औचित्य साधून या ठिकाणी उपस्थित आमचे सर्व पत्रकार मित्र, प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, स्थानिक केबल नेटवर्कचे सर्व प्रतिनिधी, मी श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डी यांच्या वतीने आपले सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि पत्रकार दिनाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो। या पत्रकार दिनाचं औचित्य साधून आपण सर्वजण एकत्र आलो। काही विषय जे आपल्या मनामध्ये होते त्याच्यावर चर्चाही झाली, काही सूचनाही याच्यामध्ये आल्या। खऱ्या अर्थाने सार्वजनिक न्यासाचं काम करत असताना जसं आपण शासकीय यंत्रणेमध्ये काम करतो त्याच पद्धतीचं या न्यासाचं काम आहे आणि सार्वजनिक हिताच्या दृष्टीनं, भक्तांच्या हिताच्या दृष्टीनं, श्री साईबाबांच्या शिकवणीचा प्रसार करण्याच्या दृष्टीनं ही जी विश्वस्त व्यवस्था काम करते त्याला जसं लोकशाहीमध्ये एक चौथा आधारस्तंभ म्हणून या मीडियाचा उल्लेख केला जातो, त्याच पद्धतीनं ह्या न्यासाचं काम करत असताना आपल्या सर्वांच्या आधाराची देखील आम्हाला तेवढीच आवश्यकता आहे या प्रचार प्रसाराच्या कार्यामध्ये आणि हे संस्थांचं कामकाज निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं आणि भक्तांच्या हिताच्या दृष्टीनं होईल त्यासाठी आपल्या या प्रेसचं योगदान मला बहुमूल्य वाटतं। काही विषय या ठिकाणी उपस्थित करण्यात आले, त्याच्यामध्ये पूर्वी ज्या ज्या काही गोष्टी कोविडच्या काळामध्ये झालेल्या आहेत, त्यानंतर आपल्या मंदिराच्या दृष्टीने जे काही संरक्षणाच्या दृष्टीने काही काही इश्यूज आहेत जे आपल्याला माननीय उच्च न्यायालयाने काही बंधने घातलेली आहेत आणि मग त्या सिक्युरिटीच्या दृष्टीनं पर्यायाने आपल्यावर देखील ती बंधने येतात याची मला जाणीव आहे। ही संरक्षण व्यवस्था पाहत असतानाच भक्तांची गैरसोय होणार नाही किंवा आपल्यासारख्या प्रतिनिधींचीही गैरसोय होणार नाही किंवा ग्रामस्थांचीही गैरसोय त्याच्यामध्ये होणार नाही, या सगळ्या गोष्टींचा समन्वय करण्याचा आपण प्रयत्न करतो। आम्ही अधिकारी म्हणून, प्रशासक म्हणून काही दिवस असतो, नंतर पुन्हा आमचं फील्ड बदलतं, मात्र आपण मंडळी याच भूमीत जन्मले, याच भूमीत वाढले आणि आपल्या जे अटॅचमेंट आहे श्री साईबाबांची असतील किंवा इथल्या परिसराशी असतील त्या नक्कीच आमच्यापेक्षा जास्त आहेत, यामध्ये शंका घ्यायचं काही कारणच नाही। आणि ती जी अटॅचमेंट, ती जी झील आपली या संस्थांप्रती किंवा बाबांच्या प्रती आहे ती कायम राहावी, तिच्यात चांगल्या पद्धतीनं आपल्याला अजून काही चांगल्या गोष्टी कशा सोयीच्या करता येतील या दृष्टीने करण्याच्या दृष्टीनं तुमचा आमचा सर्वांचा प्रयत्न करण्याचा आमचाही मानस आहे। आपल्यामध्ये एक शोध पत्रकारिता म्हणून प्रकार असतो, त्याच्याकडे मी मुद्दाम अशासाठी वळतो की जशी आता आपली चर्चा झाली की श्री साईबाबांचं जे काही चरित्र आहे, ज्या काही शिकवणी आहेत, जो काही पूर्ण जगामध्ये जी काही श्रद्धा बाबांच्या प्रती आहे, मात्र त्या श्रद्धेला वगैरे तडा देण्याच्या बाबतीमध्ये काही घटक प्रयत्न करताना दिसतात
तशा मधून सोशल मीडियावर वगैरे बातम्या दिसतात आणि त्या जर आपल्याला खोडून काढायच्या जर असतील तर त्याच्यासाठी आपल्याकडे तेवढं प्रॉपरली जे ऑथेंटिकेट मटेरियल पाहिजे किंवा जे पुराव्यासह काही गोष्टी असायला पाहिजेत ते असणं गरजेचं आहे. आणि ज्या शोध पत्रकारितेचा मी उल्लेख आपल्याला केला आणि जे पूर्वीपासून आपण लोक या ठिकाणी पाहत आलात हे जे मी पाहिलं, त्याच्यासाठी संस्थांना आपल्या देखील ज्ञानाचा उपयोग आम्हाला करून घेण्याची आवश्यकता आहे. कारण आत्ताच मी अयर साहेबांशी त्या दिवशी बोलताना सेडी गॅजेटियरचा उल्लेख केला होता. आता हे असं गॅजेटियर एखाद्या मीडियाच्या माणसाने तयार करणं, प्रसिद्ध करणं ही फार मोठी बाब आहे. कारण याच्यातल्या एक एक पान आणि एक एक ओळ, एक एक शब्द लिहित असताना अशा गोष्टी फार अभ्यासपूर्वक लिहाव्या लागतात, त्याला आधार घ्यावे लागतात, रेफरन्सेस घ्यावे लागतात. आणि ते जे रेफरन्सेस आहेत त्या चरित्रावर आधारित असतील किंवा जुने जे काही याच्यातले बाबांच्या काळातले जे काही सहकारी असतील, ज्यांनी त्याच्यावर अभ्यास केला आहे, बाबांच्या बरोबर काही काळ घालवला आहे, अशा लोकांशी चर्चेतून उपलब्ध असलेले जे काही पुरावे त्याच्यातून एक एक गोष्ट याच्यामध्ये घ्यावी लागते. आणि हा स्थानिक माणूसच या गोष्टी सगळ्या करू शकतो. मी प्रमोद अय्यर साहेबांचं या ठिकाणी आवर्जून आपल्या सर्वांच्या साक्षीनं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो की अशा पद्धतीचं योगदान त्यांनी दिलेलं आहे. खरं म्हणजे हे गॅजेटियर मी बऱ्याच दिवसापूर्वी त्यांच्याकडे मागितलं होतं, पण त्यांनी आज ते औचित्य साधून मला ते दिलेलं आहे. त्याबद्दल त्यांचं विशेष आभार मानतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण बाहेर भक्तांच्या सहवासामध्ये, समाजाच्या सहवासामध्ये, समाजातील वेगवेगळ्या घटकांच्या सहवासामध्ये, संपर्कामध्ये आमच्यापेक्षा जास्त असतात. आम्ही त्या मानामध्ये आम्ही किंवा आमचा स्टाफ जो आहे एका विशिष्ट फ्रेममध्ये काम करतो आणि काही ज्या गोष्टी आपण ज्या पाहता, अनुभवता, त्याच्यातून पूर्वीचं आणि आत्ताचं आपण जी काही कंपॅरिझन करता आणि त्याच्यातून आपल्याला काही आम्हाला सूचना कराव्याशा वाटतात त्या आपण जरूर कराव्यात. कारण कदाचित आम्ही त्या भक्तांपर्यंत किंवा त्या बाहेरच्या जनतेपर्यंत, इवन ग्रामस्थांपर्यंत, विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांपर्यंत कदाचित आमचं इंटरॅक्शन तेवढं होत नसेल किंवा वेळेवर होत नसेल, परंतु आपलं होतंय. काही गोष्टी जनता किंवा जे साई भक्त आहेत ते आपल्याशी शेअर करतात किंवा सहज आपल्याशी बोलतात, एक्सप्रेस करतात आणि मनमोकळेपणाने एक्सप्रेस करतात. कदाचित त्या गोष्टी ते आमच्यापर्यंत येऊ शकत नाही किंवा एक्सप्रेस करायला देखील त्यांना कदाचित बंधन वाटतं. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे जी बाब आपल्यापर्यंत आली, आमचा असा बिलकुल दावा नाही की आमच्या प्रशासनाच्या चुका होत नाहीत, असं नाही. सिस्टीम आहे. हे करत असताना अनेक घटक, अनेक हात त्याच्यामध्ये काम करत असतात, अनेक कंगोरे त्याच्यामध्ये असतात आणि ते करत असताना थोडं प्लस मायनस होतं, ही गोष्ट आम्ही मान्य करतो. पण हे होत असताना जो फीडबॅक आपण जे सोसायटीमध्ये त्यांच्या संपर्कात येत असताना जो काय आपल्याला मिळतो तो फीडबॅक आमच्यापर्यंत यावा ही आपल्याकडून अपेक्षा आहे. आणि ज्यावेळेस आपण बाबांच्या प्रचार प्रसाराचं आणि बाबांच्या अस्मितेचं आणि या सगळ्याच शिर्डीच्या एक प्रकारे शिर्डीकरांच्या अस्मितेचा विचार करतो, त्यावेळेस अशा जर काही गोष्टी घडत असतील, काही निगेटिव्ह गोष्टी आपल्यापर्यंत येत असतील, तर एक मित्र म्हणून आम्हाला वैयक्तिक थोडीशी चर्चा करावी आणि ही चर्चा करत असताना आम्ही कुठं चुकतोय किंवा बाहेर काय नेमकं चाललंय आणि ह्या दोघांचा जर आपल्याला हा सगळं न्यासाचं कामकाज असेल किंवा बाबांची जी काही प्रतिमा जगभरामध्ये आहे तिला कुठे जर इजा पोचत असेल आणि त्या दृष्टीनं जर आपल्याला सर्वांच्या समन्वयाने काही जर पॉलिसी करावी वाटत असेल किंवा काही धोरणं थोडीफार मागे पुढे करण्याची आवश्यकता जर वाटत असेल तर ती आपण जरूर करू. त्याच्यासाठी तुमचा आमचा संवाद असला पाहिजे. ठीक आहे, काही गोष्टी आम्हाला या नियमांच्या, कायद्याच्या, इतर बंधनांमध्ये करता येत नसतील, परंतु आपल्याला विचार नक्कीच करता येईल आणि त्याच्यात जर काही पॉलिसीमध्ये बदल करावा जर लागला तर तशा पद्धतीचा प्रस्ताव समितीच्या पुढे ठेवून त्या दृष्टीनं आपल्याला त्याच्यामध्ये सोल्युशन काढता येतील. परंतु हा संवाद असला पाहिजे. विसंवाद जर असला
तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं ते चालवणार, आम्ही म्हणणार आमचंच खरं. आणि याच्यामध्ये होतं काय, या सगळ्या याच्यामध्ये आपली जी सिस्टीम आहे किंवा जे ट्रस्ट आहे किंवा इथलं शिर्डी असंच जी लोकांची जी भावना आहे शिर्डीकडे बघण्याची, तिच्यात कदाचित थोडासा जो विरोधाभास आहे किंवा ती जी बाबांची जी कीर्ती आहे त्याच्यामध्ये थोडीफार त्रुटी येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं तुम्ही आम्ही एक सेवक म्हणून ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस तुम्ही आम्ही सर्वांनी अशा पद्धतीनं समन्वयाने जर याच्यामध्ये जर काम जर केलं तर मला वाटतं खऱ्या अर्थाने जी आपल्या मनामध्ये जी काही भावना आहे की बाबांची सेवा आणि बाबांच्या कार्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे, लोक शिर्डीला जास्तीत जास्त संख्येने आलं पाहिजे, बाबांची कीर्ती पूर्ण जगभरातल्या साई भक्तांपर्यंत गेली पाहिजे, तर त्या दृष्टीनं जी मीडियाचं जे काम आहे तर ते मला वाटतं मीडियाच्या सहकार्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. आमचं जे कार्य आहे याच्यामध्ये प्रचार प्रसारात आपल्या तुलनेमध्ये फार कमी आहे. जिथं आमचे 10 हात काम करतील तिथं तुमचे शेकडो हात या ठिकाणी या कार्यामध्ये वाहिलेले असतात. आणि ही मास मीडिया आहे, कम्युनिकेशन जे आहे मास कम्युनिकेशन ते आपल्यामार्फत चांगल्या पद्धतीनं होतंय. आणि तुम्ही आणि आम्ही सर्व मिळून जर मला वाटतं जर समन्वयाने जर केलं, काही छोट्या मोठ्या ज्या त्रुटी असतील त्या कधी कधी इग्नोर करून, कधी कधी सूचना करून, कधी कधी त्याच्यामध्ये मार्ग काढून अशा पद्धतीने जर गेलं तर मला वाटतं आपलं जे काही काम चाललेलं आहे ते अधिक चांगल्या पद्धतीनं चालेल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा आपल्या सर्व पत्रकार बंधू आणि आता तर भगिनी पण याच्यामध्ये आलेल्या आहे, याचाही आम्हाला अभिमान वाटतोय. तर आपण सर्व एकरूपतेनं हे काम करू. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या पत्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. शिर्डी गॅझेटियर. श्री साईबाबा आगमन ते समाधी शताब्दीपर्यंत संपूर्ण माहिती. ही काल्पनिक कादंबरी नाही किंवा साईबाबांचे प्रदीर्घ असे चरित्रही नाही. बाबांच्या चमत्कार वगळून श्री साईबाबा शिर्डी आणि साई संस्थान यांचा फारसा प्रकाशित न झालेला, दुर्लक्षित असलेला, विस्मृतीत गेलेला हा इतिहास आहे. श्री साईबाबांबद्दलची दुर्मिळ माहिती अनेक बारकाव्यांनिशी, तारखेनिशी यात आलेली आहे. उपलब्ध झालेले संदर्भ पाहून पडताळून हा इतिहास मांडलेला आहे. अभ्यासकांसाठी हा संदर्भ ग्रंथ ठरावा. विशेष म्हणजे साईबाबांच्या जीवनावर असलेले हे पहिलेच मल्टीमीडिया पुस्तक आहे. शिर्डी गॅझेटियर पुस्तक मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी 99 22 44 43 08 या मोबाईलवरती संपर्क करावा.